नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिन याबद्दल काही महत्त्वाची माहिती बघणार आहोत। भारतात दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो। हा दिवस भारतीय विज्ञान तज्ञ सी.व्ही. रामन यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि विज्ञानाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मान्यता देण्यासाठी साजरा केला जातो। 28 फेब्रुवारी 1928 रोजी सी.व्ही. रामन यांनी रमन प्रभाव शोधून भारतीय विज्ञान क्षेत्रात मोठे योगदान दिले। त्यांचा हा शोध जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाला आणि त्यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सी.व्ही. रामन यांचे योगदान। सी.व्ही. रामन यांचे कार्य भारतीय विज्ञान इतिहासात अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जाते। रमन प्रभाव हा एक भौतिक शास्त्रातील महत्त्वपूर्ण शोध होता, जो प्रकाशाच्या प्रकटीकरणाचा सिद्धांत स्पष्ट करणारा होता। त्याने प्रकाशाची वर्तनशास्त्र समजावून सांगितली आणि विज्ञानाच्या क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडवून आणला। त्याच्या या कार्यामुळे भारताचे शान वाढली आणि विज्ञान जगतात भारताची महत्त्वाची ओळख निर्माण झाली। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व। राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन मुख्यतः विज्ञानाच्या क्षेत्रात जागरूकता निर्माण करण्यासाठी केले जाते। या दिनी शाळा, महाविद्यालये आणि विविध शास्त्रीय संस्था विज्ञानाशी संबंधित कार्यशाळा, वाचन, चर्चासत्रे आणि प्रात्यक्षिके आयोजित करतात। त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जाणीव निर्माण होते। विज्ञानाने आपल्या जीवनातील विविध पैलू सुधारले आहेत, जसे की आरोग्य, कृषी, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि विविध औद्योगिक क्षेत्रांमध्येही प्रगती साधली आहे। विज्ञान आणि त्याचे भविष्य। विज्ञानाच्या प्रगतीमुळे आज आपण अनेक गोष्टींचा उपयोग करीत आहोत, ज्यामुळे आपल्या जीवनाची गुणवत्ता सुधारली आहे। आधुनिक तंत्रज्ञानामुळे जगाचे अंतर कमी झाले आहे। यापुढे विज्ञानाच्या क्षेत्रात आणखी नवीन शोध लागणार आहेत, जे मानवतेसाठी फायदेशीर ठरतील। त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास, संशोधन आणि त्यातील नवकल्पना हे महत्त्वाचे ठरते। निष्कर्ष। राष्ट्रीय विज्ञान दिन हा केवळ एक स्मरणोत्सव नसून त्यामध्ये विज्ञानाची महत्ता, त्याचे उद्दिष्ट आणि त्याची भविष्यकालीन आव्हाने त्याबद्दल साक्षात्कार घडवणे हे देखील महत्त्वाचे आहे। या दिवशी आम्ही सी.व्ही. रामन यांच्याबद्दल आदर व्यक्त करतो आणि त्यांचे कार्य पुन्हा एकदा विचारात घेतो। विज्ञानाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी अधिकाधिक कार्य करणे हेच या दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे। अशा प्रकारे आज आपण राष्ट्रीय विज्ञान दिन याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो। धन्यवाद।